आज अनायासाठी एकदम हेल्दी असे पॅनकेक्स बनवले आणि तिने ते खूप आवडीने खाल्ले सुद्धा। सगळ्यात आधी एका बॉल मध्ये मी 3 ते 4 चम्मच बेसन घेतलेला आहे। तुम्ही पाहिजे तर इथे गव्हाचं पीठ आणि बेसन दोघांचं मिक्सचर घेऊ शकता। त्यानंतर पाहिजे त्या सगळ्या भाज्या आपण यामध्ये टाकू शकतो। मी इथे दुधी भोपळा म्हणजेच लौकी, गाजर छान किसून घेतला आणि त्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे। त्यानंतर सुके मसाले, हळद, जिरे पावडर, धने पावडर, थोडंसं मीठ आणि तुमचं बाळ जर अनावड असेल तर थोडंसं लाल तिखट हे सगळं टाकून थोडंसं पाणी टाकलं आणि छान असं मिक्सचर रेडी केलं। तव्याला थोडंसं तूप लावलेलं आहे आणि छोटे छोटे असे पॅनकेक्स बनवून घेतले। हे हेल्दी तर आहेच, बऱ्याच भाज्या आपण यामध्ये ऍड करू शकतो, म्हणजेच अजून जास्त हेल्दी बनवता येतं। थोडंसं तूप टाकून झाकून ठेवलं आणि एका बाजूने झाले की दुसऱ्या बाजूने परतवून घेतलं। परत 2 मिनिटं होऊ दिलं आणि त्यानंतर आपले पॅनकेक्स रेडी झाले आहेत। हे हेल्दी तर आहेच आणि बाळ एकदम आवडीने खातं। तुमच्या टॉडलरसाठी तुम्ही ही रेसिपी कधी ट्राय करताय हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच रेसिपीजसाठी मला फॉलो करायला विसरू नका। बाय बाय।